श्री स्वामी समर्थ. तर बघा, पारायण करायची खूप इच्छा असते काही जणांना, पण काय होतं, मनामध्ये एक शंका असते की पारायणाला सुरुवात केली आणि मध्येच जर मासिक पाळी आली तर मग अशा वेळी काय करू शकणार, तर अशा वेळी काय करायचं, हा खूप मोठा प्रश्न काही जणांना पडतो. आणि मला बऱ्याच जणांनी विचारलं सुद्धा की पारायण करताना जर मासिक पाळी आली तर मग काय करायचं. तर घाबरून जायची गरज नाहीये, कारण हा नैसर्गिक, या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहे, हा निसर्ग धर्म आहे आणि या सगळ्या देवानीच बनवलेल्या गोष्टी आहेत. पण आपण काही गोष्टी पाळून सगळं करायचं. तर अशा पद्धतीने मग तुम्ही जर पारायण सुरुवात केली आहे आणि मासिक पाळी आली तर घाबरून न जाता तुमच्या घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही तुमचं जे काही अर्धवट राहिलेलं पारायण आहे तर त्यांच्याकडून तुम्ही ते पूर्ण करवून घ्या. त्यांना ते वाचन करायला सांगा, नामस्मरण करायला सांगा आणि तुम्ही बसून फक्त तुम्ही ते श्रवण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घरातल्या कोणाकडूनही तुमचं पारायण जे आहे ते पूर्ण करू शकता. किंवा मग दुसरं कोणी जर पारायण करायला बसण्यास नसेल तर अशा वेळी मग तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही पारायण थांबवायचं. तुमचे मासिक पाळीचे जे दिवस आहेत, 4 दिवस 5 दिवस, तर ते पूर्ण होऊ द्या. 5व्या दिवशी तुम्ही व्यवस्थित छान डोक्यावरनं आंघोळ वगैरे करून स्वच्छ व्हा आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचं पारायण पुन्हा पहिल्यापासून सुरू करा आणि पासून तुम्ही तुमच्या पारायणाला सुरुवात करू शकता. त्यामुळे मासिक पाळी आली तर काही घाबरून जाऊ नका. अशा पद्धतीने मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ.